नमस्कार। आज वांगी सट आहे बघा, मोठे वांगे निघत आहेत, थोडे थोडे छोटेच आहेत, जास्त मोठे पण निघतील काही। बघा, भरीत बनवायसाठी मोठे वांगे घ्यायचे आहे आपल्याला सर्वांना। आज वांगी सट चंपा सृष्टी हार्दिक शुभेच्छा। आज भरीत रोडगा बनवणार आहे। तर हे वांगे तोडून घ्यायचे, असे भरीत रोडगा बनवायचा नैवेद्याला। आज वांग्याला तर कीड खूप लागत असते आणि तर त्यातली त्यात ऑर्गॅनिक आहे, थोडे कीड लागतो पण आहे कमीच आहे थोडा। बाजारात जे येतात वांगे ते खूप फवारणी वगैरे केलेली असते, त्याला खूप थोडी तरी कीड लागत असतेच। एवढं फवारतात तरी पण थोडे थोडे कीड असतात। वांगे आपण मार्केटला घेतो, काही ना काही कीडला भेटतच ना, त्याला तर खूप फवारणी करायला लागते। याला तर कसलीच फवारणी नाही आहे, ऑर्गॅनिक बनवले मी। त्याला खूप फुलं आले आहेत, हिरवे वांगे येतं, काटाळ वांगे येतं। आता मी भरीत बनवणार आहे, चुलीमध्ये भाजून याचं भरीत बनवणार आहे। तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी म्हणजे एवढं विशेष काहीच नाही आहे, भाजून नॉर्मली नैवेद्याला नॉर्मली बनवतात। हिरवी कांद्याची पात आणि तिखट मीठ हिरवी मिरची, बस, जास्त काही नसतं। काटाळ वांगे आहेत ना, काटे खूप असतात। पण बाजूला आहेत वांगे, ते ना दुसरे वांगे आहेत, हे हिरवे वांगे आहेत आणि ते निळे वांगे आहेत, जांभळे। मला आता त्याला स्प्रे करायला लागेल, तर खूप फुलं आले तर आणि किडे पण लागायला लागले थोडे थोडे। बघा, एवढे वांगे काढले आहेत भारतासाठी। हे बघा वांगे तर मी भाजायला ठेवत आहे, ताजे ताजे आहेत, खूप छान लागेल भरीत। हे गवळे पण वांगे इथे आहे, 2-3 झाडे याचे पण आहेत आणि हिरवे पण आहेत। हिरव्याला खूप काटे येतात, काटाळ वांगे पण खूप मोठे मोठे येतात भरतासाठी सुद्धा। हे भरतासाठी लावले होते, त्याचे थोडे बारीकच झाले, मग बारीक आहे हे हिरवे वांगे। हे बघा, भाजले वांगे भरीत बनवलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांद्याची पात, लसणाची पात, मीठ, मिरची आणि तेलाची धार, बनलं आपलं भरीत।